काल आपण 38 नंबरच्या गाथेमध्ये पाहिलेलं होतं की गुणनिधी मोक्षनिधानामध्ये गुणनिधी जी आहे तर गुणनिधी असलेल्या अशा तुमच्याद्वारे काय केलेले मोक्षनिधान म्हणजे मोक्षाचा खजाना उद्धृत करून दाखवलेला आहे हे भगवान तुम्ही. म्हणून ते जाणून ते पाहून लोक काय करतात की वाळलेल्या गवताप्रमाणे त्याला समजून कशाला राज्य वगैरे जी इतर निदान आहे. इतर निदान म्हणजे चेतन खजाना सोडून बाकीचे सगळे खजाने आहेत ते सगळे जुन्या किंवा जीर्ण झालेल्या गवताप्रमाणे आहेत असं समजून त्यांनी त्या राज्य वगैरे विभूतीला सोडून दिला आणि मोक्षनिधानामध्ये लागले. हे पाहिलं आपण. मग आता वाळलेल्या गवताची उपमा का दिली? खाली तर त्यांनी सडलेलं गवत म्हटलंय. मग वाळलेलं सडलेलं गवत म्हणजे आता दोन्हीचा अर्थ समजून घ्यायचा आहे. जीर्ण तृण याचा अर्थ आहे क्षणिक आहे राज्य वगैरे सगळी विभूती. ह्यापेक्षाने जीर्ण तृण म्हटलं. आणि सडलेलं का म्हटलं त्याला तर जे आत्ता वर्तमानामध्ये भोगतो ज्याला तर ते त्याच्यामध्ये विषयाची दुर्गंधी आहे. विषयाच्या दुर्गंधीमध्ये कसलं राज्य कसलं निदान कसला खजाना अर्थात असू शकत नाही. ते सगळं कसं आहे सडलेल्या गवतासारखं अशी उपमा घेतली त्याला. म्हणजेच वास्तविक रूपाने सडलेलं गवत कशालाच उपयोगी पडत नाही. तसं हे जडवैभव कशालाच उपयोगी नाही आहे. चेतन स्वरूपामध्ये त्याचा प्रवेशच नाही असं समजून भगवंतांनी दाखवून दिलेल्या मोक्षनिधानामध्ये ज्याची बुद्धी जाते मग खरा खजाना कोणता आहे हे त्यांनी ओळखलं. भव्य जीवाने तो रत्नत्रयाचा धारक झाला आणि परमशांतीला सहज प्राप्त झाला. म्हणून या ठिकाणी काय समजून घेण्यासारखं आहे की बाहेरचे सगळे खजाने नष्ट होतात पण हा खजाना नष्ट होत नाही जो शुद्ध स्वरूपाचा आहे चेतन स्वरूपाचा आहे. अनादि अनंत आपल्या चेतन स्वरूपात पाहिलं तर ते कधी नष्ट न होणारं ज्ञानाचं वैभव दिसेल. मोक्षनिदान पाहिलं म्हणजेच काय पाहिलं सुटकेचा उपाय हा ज्ञानातूनच होतो. मोक्ष म्हणजे सुटका. मग कर्मबंधनातून सुटका होण्याचा उपाय हा ज्ञानातून झाला. म्हणून ज्ञानच मोठं वैभव आहे. ज्ञानवैभवाला सोडून अन्य कोणतंही वैभव आम्हाला उपयोगी नाही. हे स्वाधीन आहे निराकुल आहे आणि म्हणून आम्हाला याच्याच अपेक्षेने सतत काय केला पाहिजे पुरुषार्थ केला पाहिजे. कारण काही राजे अतिशय उदार असतात. थोडंसं काही त्यांना प्राप्त झालं विजय वगैरे तर लागलीच म्हणतात खजानातून धन याचकांना देऊन टाका. मग ते असंच एका मंत्र्याने लिहिलेलं असतं भिंतीवर जिथून राजांचं लक्ष पडतं येता जातं की खजाना त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं असतं की खजाना हा नष्ट करायचा नसतो राखून ठेवायचा असतं संकट आलं तर. मग त्यावेळेस त्यांनी राजाने पाहिलं त्याच्यावर परत एक वाक्य लिहिलं की संकट आल्यानंतर ते धनसुद्धा नष्ट होईल. संचितोपी विनश्यती. सांगितलं की
जर संचय करणार आहे तरीसुद्धा ते नष्ट होतं. म्हणजे त्याने उदार आहे राजा, याचा अर्थ त्या जडधनाला त्यांनी किंमत दिली नाही, आत्मवैभवाला किंमत दिलेली आहे. आणि म्हणून तर म्हणतो संचय किती केला तरी ते संग्रह केलेले धनसुद्धा असंच नष्ट होऊ शकतं. म्हणून धनाच्या 3 गती सांगितल्या. 3 गती कोणत्या? दान, भोग आणि नाश. मग आता धन आहे ते दान दिलं तर फायदा आहे काहीतरी, कारण परिणाम निर्लोभतेचे झाले. फायदा म्हणजे धनातून नाही फायदा, परंतु त्याविषयीचा मोह कमी झाला. म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलं? पुण्याचं काम केलं, दान दिलं म्हणजे परिणाम शुभ झाले. आणि भोगाचं काय सांगितलं? की जे जडभोग आहे ते वास्तविक रूपाने ते जडभोग काय होत आहे? नष्ट होत आहे. कारण भोगलं कितीतरी सुद्धा तृप्ती होत नाही त्या विषयात. म्हणून जडवैभवाला आम्ही भोगणारे नाही. त्यासाठी धन खर्च केला तर नियमसारमध्ये म्हटलेला आहे तो लोभी आहे. कारण अयुक्त स्थले धनव्ययः लोभः. अयोग्य स्थळामध्ये म्हणजे भोग घेणं आणि त्या स्थळामध्ये धनाचा वापर करणं म्हणजे काय आहे सांगितलं? लोभ आहे सांगितलं. आणि भोगलं पण नाही, दान पण दिलं नाही आहे, तिथंच धनाचा नाश झाला. म्हणजे तिसरं काय कारण सांगितलं? नाश होणं. असा हा निजनिधीचा खजाना नाही आहे. आपली जी निधी, अनंत गुणांचं वैभव ते महान आहे. ते भोग उपभोगाला कारण आहे. वारंवार अतिंद्रिय आनंद आम्ही भोगू शकतो. म्हणून याच्यातून लक्षात घेण्यासारखं आहे की वास्तविक रूपाने काय आहे, खरा भोग कोणता आहे, खरं धन कोणतं आहे, हे जर आम्हाला कळलं तर प्रत्येक समयात आम्ही मोक्षनिधान इकडे उपयोग लावणार. काय सांगितलेलं होतं की जो राजा असतो, कोणता राजा असतो की त्याला खूप असं वाटलेलं असतं की कावी मंत्री हा हुशार आहे आणि त्यानेच खजानातलं धन द्यावं याचकांना. पण त्याने खूप धन दिलं याचकांना. आणि कोणी द्वेष करणारे असतातच, ते जाऊन राजाला सांगतात खजाना रिकामा झालेला आहे. म्हटले कसा काय झाला? कावी मंत्र्याने रिकामा करून टाकला दान देऊन. राजा जी गोष्ट घडते ती विसरून पण जात असते. राजाच्या हे लक्षात पण आलं नाही की आपणच सांगितले कावी मंत्र्याला. पण त्याला इतका क्रोध आला, त्याने ताबडतोब काय केलं? कावी मंत्र्याला कशात टाका म्हणून सांगितलं? त्या कूप, जे अंधकूप असतं त्याच्यात टाकून द्या सांगितलं, परिवारासहित. म्हणजे त्याचा दंड कोणाला? परिवाराला पण. मग परिवारासहित अंधकूपात टाकल्यावर काय घडेल? आणि भोजन किती द्यायचं त्यांना? पाणी आणि अन्न फक्त एकट्याला पुरेल एवढं. बाकी सगळा परिवार कोण तिच्यामध्ये जिवंत राहू शकेल? असं कित्येक दिवस होत असतं. मग परिवारांनी सांगितलं की आम्ही काही राजाला जिंकण्यास समर्थ नाही, तुझ्याकडूनच कार्य होईल
तो एकटाच अन्न पाणी ग्रहण कर, आमचं मरण झालं तरी चालेल. त्या परिवाराचं असं म्हणणं होतं आणि शेवटी त्यांनी स्वीकारलं कावी मंत्र्याने, कारण त्याच्या मनात सूडबुद्धी आहे की माझं काही चुकलेलं नसताना मला असं परिवारासहित केलं. मग त्या कारणाने त्यानेच अन्न पाणी ग्रहण करून तो जिवंत राहिला, परिवार सगळा मरून पडला. परत एकदा परचक्र आलेलं असतं आणि तेव्हा काय होतं, राजाला कावी मंत्र्याची आठवण येते, कारण तो हुशार आहे आणि ह्याच्यावर मात करण्यासाठी तोच उपयोगी आहे. मग सांगितलं कावी मंत्र्याला तुम्ही अंधकूपातून बाहेर काढा. त्याला बाहेर काढल्यानंतर लागलीच परचक्राचं हे सगळं सांगितलं. ठीक आहे म्हणे. त्याने ते काम केलं, उत्कृष्ट विजय प्राप्त झाला. पण आता पुढे काय, ह्या राजाला नंद राजा असतो तो, नंद घराण्याचा मी नाश करेल तेव्हाच हा मंत्री, म्हणजे एवढी त्याची सूडबुद्धी होती. त्याने त्याच्या परिवाराचा नाश केला तर त्यालाही नंद घराण्याचा नाश करायचा असतो. पण त्याला असं वाटतं की एकटा कसा मी पुरेल. तो शोधत असतो की माझ्या जोडीला कोण येईल. आणि नेमकं चाणक्य ब्राह्मण जो असतो तो कुश जातीचं गवत असं उपटत असतो क्रूरतेने. ते पाहिलं आणि मग त्याला विचारलं ह्याने, मंत्र्याने, की असं का गवताला इतकं क्रूरतेने उपटतोस. हे कुश जातीचं गवत एवढं टोचत असतं, त्याचं किंचित मूळसुद्धा राहू नये म्हणून मी ते मुळासकट उपटतोय सांगितलं. मग त्याच्या मनात आलं, हा आपल्या हाती घेतला तर फायदा होईल, म्हणजेच नंद घराण्याचा नाश करण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं सांगितलं. मग काय झालं, त्या चाणक्याला म्हटलं, राजाने म्हणजे स्वतः सगळं ऑर्डर द्यायचं. राजाने काही सांगितलेलं, राजाची आज्ञा आहे की ब्राह्मण लोकांना गाई दान द्यायची, तर तुम्ही उपस्थित राहा तिथे. ठीक आहे म्हणून सांगितलं. तो तेथे उपस्थित राहिला. सर्वात प्रथम आलेला त्याला स्थान कोणतं दिलं, कावी मंत्र्याने पहिलं स्थान दिलं. सगळी आसनं त्याच्याजवळ ठेवली आणि सांगितलं, एक एक आसन तुम्ही येणाऱ्यांना देत जावा. खूप ब्राह्मण आलेले असतात. मग संपूर्ण भरलंय, आसन संपलेत, शेवटी जागा पण नाही पुरत. मग सांगितलं त्या चाणक्याला की राजाची आज्ञा आहे की त्याला बाहेर उभा करावं. मग ठीक आहे, चाणक्य बाहेर उभा राहिला. आणि मग झालं पुढं त्याच्या मनात इतका क्रोध, पहिल्यांदा एवढा मान मिळाला, पहिलं आसन, पहिली जागा, ते सगळं सोडून आता बाहेरच जावं. राजा असं का करतं म्हणून मनात त्याच्याही अशी क्रोधाची उत्पत्ती झाली की ह्या नंद घराण्याचा मी देखील नाश करण्यास समर्थ आहे. तेव्हाच मी शेंडीची गाठ सोडील असं म्हटलं ना, त्यांनी अशी गाठ बांधली म्हणजे प्रतिज्ञा केली. मग झालं आता त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. त्याच्यात ह्या दोघांनी मिळून नंदराजाचा तर नाश केलाच, परंतु त्याच्या परिवाराचा कोणच राहिलं नाही. कशातून ही उत्पत्ती झाली, कशासाठी सांगितलं, धन, खजाना रिकामा झालाय, तिथून हा सगळा प्रसंग प्राप्त झालेला आहे. राजाला क्रोध, नंतर ह्याला क्रोध, नंतर चाणक्याला क्रोध,
सगळं त्या धनाविषयी, म्हणजे जो खजाना आपल्याला विभावात नेतो, क्रोधात नेतो, लोभात नेतो, तो खजानाच नाही आमचा. जो खजाना अनंत गुणांचं वैभव सदैव आम्हाला शांती, निराकुलता प्राप्त करून देतो, तोच आमचा खरा खजाना. आणि तो कधी नष्ट न होणारा. सदैव आम्ही त्याचा भोग घेत राहिलो तरी कधी नष्ट होत नाही. अशा प्रकारचं हे महान वैभव जाणलं तर बाहेरच्या जडवैभवासाठी आकुलता व्याकुलता होणार. प्रत्येक समय निराकुल कसं जगायचं हे समजतं. आता पाहायचं आहे आपल्याला 39 नंबरचा श्लोक. याच्यात पण काय सांगितले पहा. वितरागी देवाला सोडून अन्य कुदेवादी चेतना प्राप्तीमध्ये ते बाधक आहे. म्हणजे वितरागी देवच देव आहेत, बाकीचे देव देव नाहीत. मग ते कुदेव वगैरे हे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती किंवा भेद विज्ञानासाठी किंवा संसारातून तरण्यासाठी उपयोगी नाही असं सांगितलं. आता पाहायचं आहे, पाहायची गाथा आहे. मोह महाफणी डक्को जनो विरायं तुमं पमोतो नाम यरानायक बहु विचेयनो चेयनम लई. काय सांगितलं पहा. पहू म्हणजे प्रभू. हे प्रभू काय आहे की महामोह फणी डक्को. फणी म्हणजे काय घेतलं, फणा. कसला फणा? असा फणा ज्याने उभारलेला आहे अगदी क्रोधाने. भयानक सर्प आहे. कोण सर्प आहे? मोह महा सर्प आहे. मोहरूपी महान सर्प काय आहे की ज्याला त्याने काय केलेलं आहे, डक्को. डक्को म्हणजे डंक केला, दंश केला. म्हणजे ज्याला हा सर्प, महामोहरूपी सर्प काय झालेला आहे, आपलं विष डंक केला. म्हणजे काय केलं, आपलं विष त्याच्यामध्ये सोडलं. चेतनेत प्रवेश होत नाही, परंतु महामोह विष म्हटलं ते एवढं विष आहे की सर्पाचं विष जसं असतं तसं भयानक विष आहे. कोणता सर्प असतो तो? तक्षक म्हटलं जातं त्याला. आणि तो तक्षक कुठे असतो की कोणालाही तो पकडता येत नाही, असं त्याचं नाव तक्षक आहे. त्याच्या मस्तकामध्ये एक चूडामणी रत्न असते आणि ते ज्वरहर म्हटले, ज्वराला हरण करणारा असतो. पण काय सांगितलं हे ज्वराला, अन्य रोगाला, सगळ्यालाच हरण करणारं असा तो मणी, ते चूडामणी रत्न. पण त्याला आम्ही प्राप्त करू शकत नाही. अशक्य अनुष्ठान म्हटलं त्याला. अशक्य अनुष्ठान का म्हटलं? इष्ट असून देखील आम्हाला ते ग्रहण करता येत नाही असा तो भयंकर सर्प असतो की तो जर दंश झाला तर ह्याचं मरणच असतं. त्याच्यापेक्षाही तर एका भवात मरण होणारं, त्या बाहेरच्या सर्पदंशाने एका भवात मरण होतं. सर्पाच्या 2 जाती आहेत, गंधन आणि अगंधन. त्यातली अगंधन जातीचा जो सर्प आहे त्याने जर दंश केला तर त्याचं मरणच असतं. कारण का?
गारुड्याने ताबडतोब सर्व सर्पाच्या जातीला आमंत्रित केलेलं असतं. कारण राजपुत्राला दंश झालेला आहे अगंधन जातीच्या सर्पाद्वारे. तो आल्याबरोबर सांगतो गारुडी, त्याला हे लक्षात येतं की हा वाचू शकत नाही, अशा प्रकारच्या सर्पाचा दंश झालेला आहे. तरी पण राजाचा आग्रह असतो, काही झालं तरी तुम्ही तुमच्या मंत्राच्या साह्याने त्याला बोलवून घ्या. मग सर्व सर्प मंत्राच्या साह्याने तर गोळा झाले. एक अग्निकुंड केलेलं असतं आणि गारुड्याने सांगितलं, जो कोणी अपराधी असेल तो जळून मरेल आणि ज्याने दंश केला नाही तो मात्र जळून म्हणजे ज्याने दंश अपराधी आहे तो जळून मरेल आणि निरपराधी आहे ते प्रवेश केला तरी मरणार नाही, त्यात जळणार नाही. सर्व सर्प त्या अग्निकुंडात प्रवेश करतात, आपली शुद्धता दाखवतात. कोणीसुद्धा दंश केलेला त्यातला सर्प नसतो. एक शेवट तो पण आला आहे, मंत्राच्या साह्याने यावंच लागतं आहे तिथं. मग त्यावेळेस त्या ठिकाणी तो शेवट आहे उपस्थित आणि गारुड्याने ओळखलं आहे, आता हाच एक अपराधी आहे. त्याला सांगितलं, तुला जर तुझे प्राण प्रिय असतील तर ह्यात प्रवेश करू नको, विष माघारी घे, एवढंच आमची विनंती. त्याने विचार केला, प्राण गमवावं की विष घ्यावं, आणि त्याने पूर्वज म्हणजे गर्व कसा असतो पहा, मान कशा आहे, त्याचे पूर्वज आत्तापर्यंत कधीही विष माघारी न घेणारे होते आणि मीच कशाला मागे सरकावं, ह्या विचाराने आपल्या वंशाचा विचार करून तो त्यात जळून मेला, परंतु विष माघारी घेतलं नाही. अशा रीतीने या ठिकाणी सांगायचं तात्पर्य काय आहे की त्याच्यापेक्षाही, कारण एकाच भवात शरीराचं वियोग झालेलं आहे, मरण झालं म्हणजे, पण या ठिकाणी चेतनेला अनंत भव वेगवेगळ्या ठिकाणी अनेक योनीमध्ये जन्ममरण करत फिरावं लागतं, केवळ महामोहरूपी सर्पाने दंश केलेला. म्हणजेच मोहाला उपमा दिली सर्पाची, आणि तो असा दंश आहे की ते मोह विष निघत नाही बाहेर, त्यामुळे त्याचे अनेक वेळा जन्ममरण चाललेले. जोपर्यंत मोह राहतोय तोपर्यंत जन्ममरण संपत नाही. मग आता आम्ही काय करावं, मोहाला नष्ट करण्यासाठीच पुरुषार्थ केला पाहिजे ना. काय करायचं, मोहाला नष्ट करायचं आहे की निर्मोह स्वरूपाला जाणायचं. निर्मोह स्वरूपाला जाणलं पुरुषार्थ दुसरा तिसरा कोणताही नाही, कारण आम्ही परद्रव्यात प्रवेश करू शकत नाही, परद्रव्याची सुधारणा करू शकत नाही, आम्हाला त्याचा अधिकार नाही, त्याचं अस्तित्व त्याच्यामध्ये आहे. कारण हे सर्व विभाव परिणती परकीय आहे, आपलं स्वरूप नाही आहे ते, म्हणून मोह आपला स्वभाव नाही आहे. मग तो आपला स्वभाव नसताना त्याचं अस्तित्व त्याच्यामध्ये, मी तर किंचित मात्रही त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही, त्याला दूर करू शकत. मग त्याला काय सांगितलं, गाथा सांगितली ना समयसारमध्ये, ओ ओ गे ओ ओ गो, ओ ओ गे नत्ती कोवी को हो. उपयोगामध्ये उपयोग आहे, उपयोगामध्ये कोणी क्रोध नाही, को हे को हो, क्रोधामध्ये क्रोध आहे, क्रोधामध्ये उपयोग नाही. म्हणजेच लक्षात आलं की तो मोह आमचा कोणी लागतच नाही, म्हणून पण गाथा सांगितले ना, नत्थी मम कोबी मोह भुज्यती ओ ओग एव अहमिको
36 नंबरची गाथा सांगितली समयसारमध्ये की वास्तविक रूपाने आमचा मोह कोणी लागत नाही, मी फक्त जाणणारा एक उपयोग स्वरूप आत्मा आहे. आणि म्हणूनच 30 नंबरचा कलश पण सांगितलेला आहे समयसारमध्ये. नास्ति नास्ति मम कश्चन मोह शुद्ध चित् घन मोहो निधिरस्मि चेतये स्वयमहं स्वमिहेकम्. काय सांगितलं यामध्ये? मोह माझा कोणी लागत नाही, पण हे निगेटिव्ह झालं. मग तरी निगेटिव्ह का प्रथम सांगितलं? नास्ति नास्ति 2 वेळा त्याचा नकार केला. कारण जे आपलं नाही त्याच्यातच आम्ही अडकलो. म्हणून आता इथं सांगावं लागलं, नाही नाही ते तुझं कोणी लागत नाही. कारण मी कसं आहे अस्ति कथन जर विचारात घेतलं तर शुद्ध चिद्गण मोहनिधी रश्मी, शुद्ध चैतन्य स्वरूप असा महान निधीवाला मी आहे. म्हणून मी त्याचं चेतई म्हणजे अनुभव करतो. मग ते कसं आहे अनुभव? सर्वतः स्वरस निर्भर भावम चेतये स्वयमहं स्वमिहेकम. सगळे कारक आपल्यामध्ये लावले. कारण सर्वतः जो बाजूने म्हणजे आमच्या चैतन्याचे असंख्यात प्रदेश आहे त्यावर मी निर्भर आहे. सर्वतः स्वरस निर्भर भावम. स्वतःचा रस कोणता आहे? रस आनंद रस. आनंद रसामध्ये राहिलो, अतींद्रिय आनंदात राहिलो तर किंचित मात्रही आम्हाला बाहेरच्या रसाची इच्छा होईल का? होणार नाही. कारण आमचे चैतन्याचे प्रत्येक प्रदेश, असंख्यात प्रदेश जे आहे ते लबालब आपल्या ज्ञानानंद, ज्ञान अमृत स्वरूपाने भरलेले आहे. तिथं प्रवाह सतत निरंतर चालू आहे. आता पहा, जेथे नद्यांचा संगम आहे, अनेक नद्यांचा संगम आहे आणि तिथं जे गोड पाणी आहे, मग ते केव्हापासून आहे? उगम पावल्यापासून. त्या नद्या जेव्हा उगम पावल्यात तेव्हापासून त्याचा प्रवाह. पण आम्हाला केव्हा मिळतो? आम्ही केव्हा त्याला प्राशन करतो? जेव्हा तिकडे जाणार तेव्हाच आम्हाला त्याची चव कळणार. तसंच आता या ठिकाणी लावून घ्यायचं आहे की ह्या चैतन्याचे प्रदेश, असंख्यात प्रदेश आपल्या स्वरसाने, चैतन्य रसाने लबालब भरलेले आहेत. केव्हापासून? अनादी काळापासून. पण आम्ही प्राशन केव्हा करतो? म्हणजे आम्ही त्याचा स्वाद केव्हा घेतो? जेव्हा तिकडे जाईल, म्हणजे स्वभावात राहील. म्हणजे जेव्हा स्वभावात राहील म्हणजे भेद विज्ञान करून दोन्हीतला फरक कळेल त्याला. मोह काय आणि निर्मोह काय यातला फरक कळला. कारण मोहाच्या परिणतीने वेडा पिसा होतो. मोह शब्द जो बनलेला आहे तो मोह धातू आहे. मोह धातूचे किती अर्थ आहेत? मोह म्हणजे मूर्ख असणे, मोह म्हणजे वेडा होणे, मोह म्हणजे काय आहे सांगितलं? चंचलता होणे, भ्रमण करणे. एवढे अर्थ आहेत. मग त्याच्यातून आपण प्रथम पहिली स्टेप आपली कोणती असते? मोह म्हणजे मूर्ख. मूर्ख, ख म्हणजे इंद्रिय, मूर म्हणजे मुरणारा.
जो इंद्रियात मुरतो, इंद्रियांच्या विषयात मुरतो, त्याला म्हणायचं मूर्ख. हा पहिला मूर्ख होतो. नंतर काय होतं? वेडा पिसा होतो. ते जर विषय मिळाले नाहीत तर इतकं त्याच्या पाठीमागे धून लागलेली असते त्याची की मला हे कसं मिळेल, कसं मिळेल. त्यासाठी सतत त्यामध्ये अडकलेलं असतं. म्हणून सांगितलं ना, विषयासक्त चित्तानाम, ज्यांचं चित्त विषयामध्ये आसक्त झालेलं आहे, न गुणम न वैदुष्यम, त्याला काही सुद्धा राहत नाही, गुण राहत नाही. विदुष म्हणजे काय म्हटलं, विद्वत्ता. विद्वत्ता किती असली तरी नष्ट होते. आणखीन किती चांगले गुण असले तरी विषयामध्ये आसक्त असणारा ज्यांचं चित्त आहे त्यांना दुसरं काहीही सुचत नाही. म्हणून तर आपण पाहतो आईवडिलांचं कर्तव्य मुलं का करत नाहीत, सांभाळण्याचं कर्तव्य करत नाहीत. त्यांना कसं वृद्धाश्रमात नेऊन ठेवता येईल हेच पाहतात. कारण का तर त्यांचं चित्त अडकले विषयामध्ये. आता त्यांना आई वडील काय सुचत नाही. हा मोह काय काय करवेल, कसा अन्याय करेल, कशा रीतीने कर्तव्यापासून दूर होईल हे कळणार देखील. अशा प्रकारचा हा मोह. म्हणून सतत कशा पद्धतीने आम्ही काय केलं पाहिजे, स्वतःमध्ये राहण्यासाठी काय असलं पाहिजे, निर्मोहता अतिशय महत्त्वाची आहे. कारण एक वाचस्पती काहीतरी नाव असतं त्यांचं, ते ग्रंथ लिहिण्यामध्ये इतके डुबलेले असतात आणि कशाचंही त्यांना भान नाही आहे, एवढं ते तत्वस्वरूपामध्ये रंगलेले. आणि त्यावेळेस तर त्यांना दिव्यामध्येच काम करावं लागायचं, लाईट वगैरे काही नव्हतं. दिवा विझला की लागलीच त्यांची पत्नी सगळं सोय करण्यासाठी जवळच बसलेली असायची. एकतर तेल संपू नये ही काळजी घ्यायची की जेणेकरून दिवा विझू नये, विझलाच तर परत लागलीच तशा प्रकाराने प्रकाशित करायचं वगैरे हे काम तिचं एवढं होतं. काय कमी जास्त पुस्तकं लागली, काय त्यांना रेफरन्स पाहिजे ती सगळी पुस्तकं आणून द्यायची, लेखणी आणून द्यायची, काय काय असेल ती सगळी सेवा करायची. ग्रंथ आता पूर्ण झालेला आहे लिहून. आणि त्याच वेळेस काय झालेलं आहे, दिवा विझला. दिवा विझल्यानंतर ती पटकन दिवा पुन्हा लावते आणि लावल्यानंतर तेव्हा मग लक्ष जातं तिच्याकडे. तिला काय विचारतो तो, आपण कोण आहात? तिने उत्तर दिलं, आपली धर्मपत्नी. हा म्हटली, तू एवढं काम इतक्या वर्षापासून करते, किती वर्ष झाले मी याच्यामध्येच आहे, पण तू हो की चूक केलं नाही की कुठल्याही प्रकाराने काहीसुद्धा मला तू बाधा दिली नाही, उलट सगळी व्यवस्था करत राहिली. खरी तपश्चर्या तर तुझीच आहे म्हणून सांगितलं. आपलं नाव काय विचारलं तर भामती. आणि मग म्हटले की ह्या ग्रंथाला नाव आता भामती द्यायचं. आता भामतीचा अर्थ काय होतो पहा. भा म्हणजे ज्ञानाचं तेज, मती म्हणजे ज्ञान, भा म्हणजे तेज. ज्ञानाचं तेज जिथं प्रगट होतं त्याला म्हणायचं भामती. म्हणजे खरं ज्ञान, ज्ञानात राहणं, निर्मोहता इतकी प्रगट होते, कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी आकुलता नसते. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं की जो महामोहरूपी सर्प जिथं दंश झालेला आहे, मग त्या ठिकाणी जनो विरायम तुमम पमुत्तून, लोक काय करतात, तुमच्यासारख्या वित्रागदीला सोडून इरानाये कह
विचेनो चेनम लहई. इरानाई म्हणजे इतर, तुम्हाला सोडून इतर जे अन्य देव आहे, सरागी देवी देवता किंवा कुदेव वगैरे, हे प्रभू कशा रीतीने ते लोक आपल्या चेतनेला प्राप्त करू शकतील. अर्थात विचेनो चेतन रहित म्हणजेच वास्तविक रूपाने ते जे कुदेव आहेत ते जडच आहेत, ते खरे चेतन स्वरूप नाही. म्हणून सांगितलं काय की कोण चेतन आत्मा त्याचं आपलं स्वरूपाचं ज्ञानाचं भान करेल, त्यांचं सेवन करणारा जो आहे तो. कशासाठी त्याला हे जोडून का घेतलं? मोहरूपी सर्प ज्याला दंश झालेला आहे, ज्याला हा सर्प चावलेला आहे, तो अतिशय मोही आहे. आणि म्हणून संपूर्ण रागाने रहित असलेले, सर्व दोषाने रहित असलेले वितराग भगवान ह्या जगामध्ये उत्कृष्ट असे देव, त्या मार्गाचं जर अवलंबन केलं, त्यांना जर आम्ही जाणलं, तर आमची चेतना जरूर जागृत होते. म्हणजे किंचित मात्रही त्यामध्ये तो भयभीत होत नाही. मग अशा रीतीने त्यांना म्हणजेच वितराग भगवंतांना सोडून इतर जे कोणी आहेत त्यांच्या मागे लागला तर त्यांना आपलं भेद विज्ञान कसं प्राप्त होईल? अर्थात होऊ शकणार. आता अनंत भक्ती म्हणून आहे, त्याच्यात पण एक श्लोक आहे. त्याच्यात एक श्लोक काय सांगितला? अश्नात्यन्यम यदीय सुलभम दुर्लभम चेत मुदास्ते क्षुत व्यावृत्ते कवलेती क कालकूटम बुभुक्ष. पहा या ठिकाणी किती सुंदर सांगितलं. अश्नाती म्हणजे भोजन करतो, भोगतो, खातो. कोण? या ठिकाणी कवलेती का कालकूटम बुभुक्षु, म्हणजे त्याला जर भोजन दुर्लभ असेल, अन्न मिळत नसेल, तर तो त्याला खूप भूक लागलेली आहे आणि भोजनासाठी अन्न नाही आहे. मग त्यावेळेस सुलभ काय आहे? तर कालकूट विष सुलभ. अन्न दुर्लभ आहे पण कालकूट विष आहे. भूक लागली म्हणून त्याला तो भक्षण करील काय असं विचार. कशासाठी उपमा घेतली पहा, लक्षात घेणार. कालकूट विष म्हणजे ते ग्रहण केलं की प्राणच जाणार आहे, त्याने भूक शमन कसली होणार? तसं या ठिकाणी सांगितलं, हे भगवन तुमचं चरण मिळणं दुर्लभ झालं. म्हणजेच आपण कोण आहात? भगवान आपलं स्वरूप जाणलं नाही कोणी. म्हणजेच वितराग देवच खरे देव आहेत हे जोपर्यंत समजलं नाही ते दुर्लभ आहे. त्या जीवांना ते वितराग देव दुर्लभ झाले, दर्शन होणं किंवा त्याचं स्वरूप समज. म्हणून काय तो सुलभ असलेल्या कुदेवाकडे जाईल काय? सुलभ म्हणजे जिकडं तिकडं पाहतो आपण ते कुदेव. कुदेव म्हणजे रागीद्वेषी, रागद्वेषाने मलिन असलेले, स्त्री बाळगणारे, शस्त्र बाळगणारे, त्यांना कोणी देव समजेल ते सुलभ आहे, सगळीकडे मिळतील ते. म्हणून काय त्यांची सेवा करेल काय? हे दुर्लभ आहे म्हणून करणार. वितराग भगवानच मला माझ्या शांतीसाठी उपयोगी आहेत, मला खरा मार्ग दाखवणारे हेच भगवान आहेत, अशी श्रद्धा अंतरंगात असेल तर ते सुलभ होतील. भगवंतांचं दर्शन, वितरागता भेटणं अतिशय सुलभ होईल. मग या ठिकाणी पाहतो आपण उदाहरण रूपाने पण घेतलेलं आहे. पुढारी येणार असतो, खूप लोक जमलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाच्या हातात हार आहे, कुंकू आहे आणि दिवा आहे. आणि
एके ठिकाणी काय होतं, नेमकं आता पुढारी प्रवेश करणार म्हटलं की तिथं एक कुत्रं येतं. सगळे रस्ते साफ झालेले असतात, त्या ठिकाणी विष्टाक करून जात. आणि एक मनुष्य आता काय करायचं, अचानक एकदम असं झालं आहे म्हटल्यावर तिच्यावर आपल्या हातातला हाराने ते झाकून टाकतो ती विष्टा, आणि त्याच्या हातातलं कुंकू तिथं पडतं. आता जो कोणी मनुष्य येईल तो पाहतो, अरे पुढारी येणार म्हणून कोणी देवता प्रगट झाली का इथं, हार कुंकू इथं सगळं वाहिलं आहे. म्हणजे दुसरा पण आपला हार घालतो, कुंकू घालतो, नमस्कार करतो, आरती ओवाळतो. तिसरा येतो, चौथा येतो, हाराचा ढीग एवढा मोठा झाला, कोण देवता प्रगट झाली. आणि जेव्हा कोणी डोळस मनुष्य असतो तर म्हणतो, इथं कशी काय अशी देवता होते, बघावं तरी खरं, तिचं रूप तरी आपल्याला पाहावं म्हणून सगळे हार बाजूला काढून पाहतो, कसलं काय तिथं खाली विष्टा कोत्री, देवता आहे का? म्हणजे कशाला देव काय कोण समजेल, ही आपली कहाणी. दुसरं कोणाला हसायचं नाही, कारण अनादी काळापासून असं काय काय मिथ्यात्व आम्ही केलं. शेंदूर फासला दगडाला, देव समजून नमस्कार केला. म्हणजे सगळं अशी तर दुर्दशा झालीच आहे. आणि मग कोण एखादा भेटलाच काहीतरी सांगायला, बघा तुम्हाला असं होईल तसं होईल, तुम्ही आता असं करा, नवस करा, तुम्हाला चांगलं होतं की नाही बघा. मग असं चेतन कोणी आत्मा भेटला, मग लागलीच त्यांनी त्याच्या नादी लागून तसं केलं. एखाद्याला आता पुण्याचा उदय, त्यांनी जसं सांगायला तसंच भेटलं, मग म्हणतो खरंच हा देव आहे. कशा रीतीने आम्ही संसारातली सगळी इच्छा पूर्ण करणारे जे भेटतील त्याला देव असं समजलं, तर आम्ही काय समजलो, ते देव हे स्वरूपच समजलं नाही. दिवू क्रीडायाम, देव शब्द कुठून आला, दिव धातू, क्रीडा करणे अर्थी. मग जो स्वभावात क्रीडा करतो, अतिंद्रिय आनंदात राहतो, तो देव. म्हणजे व्यवहारनयाने केवली भगवंतांना, अर्यंत भगवंतांना मी देव म्हटलो, 18 दोषांनी रहित आहे. निश्चयनयाने माझा कारण परमात्मा देव आहे, कारण मी सुद्धा माझ्या स्वरूपात क्रीडा म्हणजे अतिंद्रिय आनंदात राहतो. म्हणजे प्रत्येक जीव देव आहे, फक्त जाणण्याची या ठिकाणी योग्यता पाहिजे की स्वस्वरूपाचं भान आलं तर किंचित मात्रही आम्हाला कुठेही फिरावं लागणार नाही, भ्रमण करावं लागणार नाही. भ्रमण केव्हा होतंय, भ्रांतीने भ्रमण होतं. आणि खरेपणाचं जिथं ज्ञान आहे, जिथं भ्रांती संपलेली आहे, अभ्रांती आहे, त्या ठिकाणी भ्रमण संपलं. म्हणजे केवळ आपल्या विचारातूनच भ्रमण चाललेलं आहे, बाहेर कोणी आपल्याला ओढून नेणारं नाही. म्हणून सांगितलं, ज्ञानपदाची प्राप्ती झाली तर भ्रांती सहज संपून जाते, अनात्म्याचा परिहार होतो, आत्मस्वरूप उपलब्ध होतं, कर्म गोळा होत नाही. अनेक प्रकारची जे कर्मपूर्वी संचित केलेले आहेत ते कर्माची निर्जरा होऊन जाते आणि संपूर्ण कर्मापासून मुक्त. केवळ एक ज्ञानपद आपलं असं आहे, बाकी सगळे अपद आहेत. कोणतंही आम्हाला चक्रवर्ती, अमिंद्र, खूप जणांना असं वाटतं आम्ही हे व्हावं ते व्हावं, ते सगळी पदं जी आहेत ती सगळी आपद आहे, अपद आहे, आपद आहे, विपद आहे. म्हणजे आपण याच्यातून लक्षात घ्यायचं आहे की ज्या पदाला हा प्राप्त झालेला नेता असतो त्याच्या डोक्याला टेन्शन किती विचारा. तो सुखी आहे का दुःखी आहे, आकुलित आहे, मला एवढं सगळ्यांनी निवडून दिलं आहे, हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, नाही तर लोक मला पुढच्या वेळेस काय करतील,
काढून टाकते. असलं पद असतं का जेथून कोणी काढणार आहेत, कोणी देणारे आहेत. जे देणारं घेणारं पद असतं ते पद नसून आपद असतं. आपद म्हणजे संकट. मग अशा रीतीने आम्हाला संकटात पडायचं नाही. ती विपद म्हणजे विपत्ती आपण स्वतः निर्माण केली. कारण मला कोणतं पद पाहिजे म्हणतो, लवकरात लवकर मला वडील व्हायचे, मला आई व्हायचे. आई वडिलांचं पद किती वेळा प्राप्त केलं? अनादी काळापासून किती वेळा आई वडील झालो? मोजमाप नाही. अनेक वेळा आई वडील झालो आणि ते पद निघून गेलं. परत भाऊ बहीण झालो, तेही पद निघून गेलं. अनेक प्रकारची आम्ही अशी पदं प्राप्त केली आणि निघून गेली. आणि ते पण कशी निघून गेली? तर संकट देऊन निघून गेली. कारण पुढचा जन्म देण्यास जे तयार असतात ते पद नसून आपद असतात. जे पुढचा जन्म आम्हाला मिळतो, जन्म मरणाच्या चक्रात सापडतो, त्यालाच म्हणायचं आपद. जन्म मरणाच्या चक्रातून सुटतो त्याला म्हणायचे संपत, म्हणजे संपत्ती. ही आत्मसंपत्ती आपली आहे की जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्याची याच्यामध्ये योग्यता आहे. म्हणजेच जसा स्वभाव आहे त्या स्वभावात येऊन राहणं. आणि त्या स्वभावापासून दूर सरकलो तर आम्हाला काय आहे? लागलीच संकट आहे. समजायचं एक असा अरुंद रस्ता असतो आणि दोन्ही बाजूला दरी असतात, खोल दरी असतात. आणि त्याच्यावरून एक दुसऱ्या राजाचा रथ येतो आणि इकडून एका राजाचा रथ निघाला आहे, अगदी एकमेकाच्या विरोधी. आता कोणता रथ मागे जावा की जेणेकरून ह्यांना रस्ता मिळेल? मागे गेल्याशिवाय तर रस्ता मिळणार. मग दोन्ही राजे आहेत. दोन्ही राजांना वाटतं मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ. मग आम्ही मागे का हटावं? आता कोण मागे हटणार हा प्रश्न आहे. शेवटी मंत्री जो असतो तो मंत्री म्हणतो की जर आमच्या राजाचे गुण तुमच्या राजापेक्षा जास्त पडले तर काय होणार? तुमचा रथ मागे पडणार, मागे फिरणार. तसंच त्याही मंत्र्याने तशीच अट घातलेली आहे. मग दोघेही मंत्री आपापल्या राजाचे गुणगान करतात. आमचा राजा इतका शूरवीर आहे, एवढा पराक्रमी आहे, अन्यायी लोकांना दंड देतो, सदाचारी लोकांना खूप प्रोत्साहन करून त्यांचा सगळा सन्मान करतो, प्रजेला सुख देतो. असा आमचा राजा खूप गुणवान आहे असं एक मंत्री सांगतो. आता दुसऱ्या राजाचा मंत्री म्हणतो हे सगळे गुण जे तुम्ही सांगितले ते आमच्या राजात पण आहे, पण त्या व्यतिरिक्त आमच्या राजात हा गुण आहे की तो अन्यायी लोकांना दंड न देता त्यांची सुधारणा करतो आणि त्यांना सदाचारात आणून ठेवतो. म्हणजे ते सुद्धा बाहेर भटकू नयेत ही त्याची दृष्टी आहे. आणि त्याच्याहून आणखीन एक उत्कृष्ट गुण आहे की आमचा राजा परस्त्री सेवन करत. परस्त्री सेवनासारखं दुसरं कोणतं पाप नाही आणि तेच ह्या राजाने प्रतिज्ञा केलेली आहे. झाला आता तो राजा आपोआपच खाली उतरतो रथातून पुढचा आणि त्याला साष्टांग नमस्कार घालतो. माझ्यापेक्षा तुझ्यात जास्त गुणवत्ता आहे, मी माघार घेतो. काय दृष्टांत सांगितला हा? माघार कोण घेतो? गुणवत्तेवरूनच सगळं ठरवलेलं असतं ना, हार आणि जय. मग या ठिकाणी पाहतो आपण वितराग देवच देव का आहेत? त्यांना कोणी जरी अदेव म्हणेल, कुदेव म्हणेल तरी त्यांच्यात ते गुण दोष राहणार नाही. ते निर्दोषच आहे.
मग अशा रीतीने ही निर्दोषता बाकी ठिकाणी दिसणार नाही. संसारी जीवा त्यांना माघार घ्यावी लागते, म्हणजेच ते संसारात अडकणारे त्यांना आपोआपच ह्याच्यातनं बोध मिळतो. असं माघार घेणारा कोण होता? कमठाचा जीव. म्हणजे जेव्हा पार्श्वनाथ भगवंतांना केवळ ज्ञान झालंय आणि तेव्हा त्या भवामध्ये तोपर्यंत ह्या पार्श्वनाथाचे साक्षात आजोबा होते, गृहस्थ अवस्थेतले आईचे वडील, आणि ते मोठे राजे होते. परंतु पत्नी राणी स्वर्गवासी झाल्यानंतर वैराग्य झाला आणि त्यांनी तापसीचं व्रत स्वीकारलं. आणि हे पार्श्वनाथ कुमार त्यांना समजावत आहेत, अरे हे काय कुतप करताय, याच्यातून काय फळ मिळणार आहे, हे सगळं खोटं आहे सांगितलं. क्रोध इतका आला, तू कोण? मला नमस्कार करायच्या ऐवजी शेंबडा पोरगा आणि मला हे असलं शिकवतोय. तरी पण त्यांना क्रोध नाही आलेला. पार्श्वनाथ कुमार म्हणतात, अहो ज्या ओंडक्यावर तुम्ही घाव घालताय त्याच्यात सर्प युगल आहे. म्हणजे आधी घाव घालायच्या आधी त्यांनी अग्नीत घातलेलं असतं आणि ह्याच्यात हे जळतायत सांगितल्यावर त्यांनी क्रोधाने काढलं तो ओंडका आणि काय ह्याच्यात तू दाखवतायस बघ म्हणून त्याच्यावर घाव मारला कुऱ्हाडीचा. तर तिथं खरोखरच सर्पयुगल दिसले जळताना. मग त्यावेळेस त्यांनी संबोधन केलं, तेच धर्मेंद्र पद्मावती झाले. म्हणजे ह्याच्यातून लक्षात घ्यायचं आहे की एवढं पाहून सुद्धा त्यावेळेस त्याला वैराग्य झालं नाही, हा माझा खोटा वेश आहे हे स्वीकारलं नाही त्यांनी. उलट त्याच्याशी आणखीन द्वंद्वच करत राहून काय केलं, विरोध केला त्यालाच. मग जरी विरोध केला तरी ते तीर्थंकरच आहेत, ते काय आपले गुण सोडणार नाही. आणि जेव्हा तो आता तसलं ते तप करणारे वगैरे शुभभाव काही थोडे झाले असतील स्वर्गात. कोणता देव झाला तो? ज्योतिषवासी. आणि त्या ज्योतिषवासी देवाने उपसर्ग ह्या मुनीवर केला, पार्श्वनाथ मुनी, आणि त्यात त्यांना केवळ ज्ञान झालेलं. आणि मग तेव्हा त्यांना समजलं की खरं काय आणि खोटं काय. संपला संबंध वैराचा आणि दृष्टी आता प्रगट झाली. म्हणजेच जो कोणी त्याचा स्वीकार करेल त्याला आपोआपच निजनिधी प्राप्त होईल. म्हणून स्वतःच्या स्वरूपात राहणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याला सोडून दुसरा कोणताही पुरुषार्थ